ह्यांनी चालले होते दुकानला आणि हे बघा रिओला आठवण झाली की असा रिओ मग येतो आणि जास्त बाहेर आम्ही गेलो नाही तरी सुद्धा ना गेट वाजवत असतो आणि येतो इकडं. तर इथं ना मस्त असते आपली देवपूजा झाली तर सुटकेचे फुलं घेतले तर आपल्या घराला खूप छान अशी भरपूर फुलं लागतात आणि आम्ही तिथं मध्ये मध्ये चाललेलं असतो आणून कसं मोठं फुलं लावून घेतलं आणि आपल्या इथं झाडाला मस्त अशी 2 फुलं आहेत. लिलीचं झाड आहे तर पांढरा कलर आहे आणि हा असा पर्पल मध्ये आहे. राणूची बॅग तिथे असं धुवून ठेवली तर राणूची धुतली नव्हती त्यामुळे धुवून ठेवली त्यात माहिती अशी मस्त अशी रांगोळी काढली राणून थोडी पुसली आणि करायची चालली. आपली मस्त अशी देवपूजा झाली. आता मी ही स्वस्तिकची फुलं आणलीत आपल्या झाडाची तर ती आता घालून घेते. राणूची आंघोळ वगैरे मस्त झाले. ग्लास तयार केले पण आणून ते खूप लावलंय ते आणि तिला आवडतंय ना लावते आणि फिस करून टाकले ते सगळे है ना. घातली आणि छान छान हाताने जीव करते है ना. तर ना आता आपण ह्याच्यात दिवस करणार आहे तर आपण आता वातीच्याच करूया. बघा आपली देवपूजा मस्त अशी झालेली आहे. तर येताना स्वस्तिक काढायचे आणि इकडं वाती 33 वरून तुपात भिजवले. यात ना अशा या वाती ठेवून घ्यायच्या सगळ्या. आपण 33 दिव्यांच्या वाती केलेत. शाबू भिजत घातलेला तर त्याच्यात आपण कूट घालून घ्यायचं. बटाटा घालायचा टाकायचं. साखर टाकायची आपण मस्त पीठ घालून घ्यायचो. बटाटा आपल्या शिजलाय. आता आपण शाबू टाकून घ्यायचंय. आणि थोडंसं मीठ टाकायचंय. आपण एक वाफ काढून घेतली. त्यांना आपला शाबू तयार झाला त्यात आपण नैवेद्य तर मी देवाला नैवेद्य दाखवते. तर आता या सगळ्या द्रव्य शाबू खायला आम्ही पण शाबू मस्त असा खाऊन घेतो. आता आम्ही सगळेजण आवरून जेवायला चाललंय. आम्ही पण इथं पट्टा करायचं चालू आहे. केस उचलले पावडर लागले नंतर है ना. चला आपण आता देवायचं वेळ. तर एकादशी निमित्त ना भागवत पारायण होतं आणि त्यामुळे आम्ही चाललो होतो मंदिरात. तर म्हणलं होतं की जाऊन यायचं पण पारायणलाच वेळ झाला लवकर सगळ्याजण आले नाहीत. मग त्यामुळे पारायण केलं नंतर सगळं आरती वगैरे करून मग सगळं आवरूनच आलं. तर दुपारचे 3 वाजले होते बघा आणि 3लाच मी मंदिरात गेले होते. संध्याकाळी 7लाच घरी आले
आणि हे बघा उपवास पण होता माझा, मौनव्रत पण होतं. पोरींनी व्हिडिओत कुठल्याच सांगितलं नाही मौनव्रत आहे माझं म्हणून. मग आता म्हणलं आपणच आता मग थोडासा मी करून म्हणलं आता इथं परत सांगायचं व्हायचं करून. तर मी मौनव्रत धरलेलं होतं, त्यामुळं व्हिडिओ फक्त शूट करत होते, पण एक शब्दसुद्धा बोलले नव्हते. इंद्र कोपणे करता दृष्टी ऋषभताय सर्वदर्शन झाली ती भार्याची आणि राजे ऋषी देवया तापाच्या नेत्राने सेवा केली ऋषी कशावी यादा होती धरावे संत जन्म कथा करावी श्रवणात गुरुविद्या असावे म्हणून वेद. तर येतात आज ना संध्याकाळच्या जेवणात मस्त अशी गवारीची भाजी केली. तर आज स्वयंपाक लवकर केलाय, उपवास सोडायचाय त्यामुळे. तर बघा मस्त अशी गवारीची भाजी आपली तयार आहे. आणि इकडं गरमागरम चपाती सुद्धा झालेल्या आहेत आपल्या मस्त अशी. आणि आता इथे वरण भाताचा कुकर लावणार आहे. तरी सगळं बाकीचं तयार झालंय स्वयंपाक. भाजी चपाती आता ह्याला धुवून कुकर लावते. छान असा वास लागलाय. तर आता आम्ही खाऊन बघतो कशी लागते डिंकाचे लाडू. तर ना आज म्हणजे मऊ होत आहे, त्यामुळे मी काय बोलली नाही. आणि सगळं दीदी आणि मी आज मूवीज म्हणते. तर आता नैवेद्य दाखवून घ्यायला लागले. मस्त अशी गवारीची भाजी चपाती आणि वरण भात केले. आणि आईचा काय उपवासच आहे, त्यामुळे आई काही जेवणार नाही आणि मौन व्रत पण आहे तिचं. तर आता आम्ही जेवण करून घेतो. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री सर्वांना.